आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तर्फे आपले कॉर्पोरेशनचे कमिशनर इटनकर साहेबांना निवेदन दिलं। जे नागपूर शहरामध्ये ट्यूशन क्लासेस सुरू आहेत, त्या ट्यूशन क्लासेसमध्ये 1200 1400 विद्यार्थी एकेका ट्यूशन क्लासमध्ये आहे। तिथे फायरची कोणाच जो NOC नाही आहे, त्याच्यानंतर CCTV कॅमेरे नाही आहे, तिथे मुलं शिकतात आणि याच्याकरता फायर डिपार्टमेंटनी कधी तिथे जाऊन बघितलं की नाही बघितलं हे माहीत नाही। आत्ताच सध्या आपल्या इंदोर मध्ये एक इतकी भयंकर आग लागली ज्याच्यामध्ये 14 विद्यार्थी जळून खाक झाले। लखनौमध्ये पण झाले। काय म्हणजे आता यांचा विचार काय आहे की इथे नागपूरला व्हायला पाहिजे का? मी आत्ता सांगितलं काय LNला अजूनही फायरची NOC नाही आहे। जर फायरची NOC LNनी या 8 दिवसामध्ये जर कंप्लायन्सेस नाही केलं तर आम्ही LNचे क्लासेस बंद पाडू। पण आम्हाला कमिशनर साहेबांनी सांगितलं की आजच मी त्याची माहिती घेतो। त्यांनी फायर ऑफिसरला बोलवलं, त्यांना आता काय ते निर्देश देतात तर माहीत नाही, पण 8 दिवसात जर त्यांना NOC नाही मिळाली तर हे नक्की आहे की नागपूर शहरातले अर्ध्याहून जास्त आम्ही ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे ट्यूशन क्लासेस हे बंद केल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी कांग्रेस पार्टी अध्यक्ष नागपुर शहर, आज हम माननीय श्री विपिन इटनकर सर के पास आए थे। विषय ऐसा था कि बच्चों की सुरक्षा और पेरेंट्स की चिंता, ये हर ट्यूशन क्लासेस में फायर की NOC, फायर ड्रिल, फायर इवैक्यूएशन सिस्टम ये प्रॉपरली मैनेज नहीं है, CCTV सर्वेलेंस नहीं है। और हमने इटनकर सर से यही मांग की कि एक प्रॉपर कमेटी बनाए जो प्रॉपरली समय समय पर जाकर ट्यूशन क्लासेस को सर्वेलेंस करे कि उसमें प्रॉपरली हर चीज़ सुविधा बच्चों के लिए प्रॉपरली है या नहीं। बस हमारी विपिन इटनकर सर से यही मांग थी कि हर समस्या का निवारण हो।